मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आजच्या क्रिकेट न्यूजला सुरुवात करूया. ट्राय नेशन चालू आहे. पाकिस्तान, झिम्बाब्वे आणि श्रीलंका. आज सेकंड मॅच होती झिम्बाब्वे वर्सेस श्रीलंका. झिम्बाब्वेने फर्स्ट इनिंगमध्ये 168 रन्स केले, 7 विकेट लॉस, 8 विकेट लॉस. त्यांचा ओपनर ब्रायन 49 केले 42 बॉल्समध्ये. कॅप्टन रजा 47 32 बॉल. आणि रायन होतं, त्यांनी 18 केले 11 बॉलमध्ये. हसरंगा श्रीलंकेचा बॉलर, लेग स्पिनर, त्यांनी 4 ओव्हर 32 रन्स देऊन 3 विकेट घेतले. श्रीलंका जेव्हापासून बॉम्बस्फोट झाला तिकडे आणि श्रीलंकेच्या टीमला जबरदस्ती थांबवण्यात आलं त्यांच्या बोर्ड करून, तर वाटतं ते डिप्रेशनमध्ये गेले आहेत प्लेयर. कारण पाकिस्तानबरोबर एकदम वन साईड हरले आणि आजसुद्धा 95वर ऑल आऊट झाले. 168चं टार्गेट चेस करत होते, 95ला ऑल आऊट. शनाका कॅप्टन आहे त्यांचा, ज्यांनी 34 केले 25 बॉलमध्ये, आणि राजपक्षे ज्यांनी 11 केले 18 बॉलमध्ये. हे दोघंच डबल डिजिटमध्ये गेले. बाकी 8, 7, 0, 4 वगैरे असे करून आऊट झाले आहेत. तर सध्या श्रीलंका टीम फार डिप्रेशनमध्ये दिसते आहे. काहीच परफॉर्मन्स येत नाही आहे टीमकडून. बघू पुढे अजून मॅचेस त्यांच्या कशा होतात आहे. कमबॅक करते का श्रीलंका, नाहीतर मग बहुतेक फायनल झिम्बाब्वे आणि पाकिस्तानमध्येच होईल असं वाटते. इव्हान्स बॉलर आहे झिम्बाब्वेचा, त्यांनी 4 ओव्हर्स 9 रन आणि 3 विकेट. आणि नगारावा जो फास्ट बॉलर आहे, 4 ओव्हर 15 रन्स 2 विकेट. इव्हान्सने वाटतं पाकिस्तानबरोबरच्या मॅचमध्ये पण चांगली बॉलिंग टाकलेली, तेव्हा पण 3 काय 4 विकेट घेतलेले त्याने. गुड विन, 67 रन्सने झिम्बाब्वे विन झाले. दुसरी मॅच चालू आहे, टेस्ट मॅच, बांगलादेश वर्सेस आयर्लंड. आज सेकंड डे होता. काल मुस्तफिजूर 99वर नॉट आऊट होता आणि लिटन दास 47वर. तर मुस्तफिजूरने आज सेंचुरी मारली, 106 करून आऊट झाला. आणि लिटन दासने देखील सेंचुरी केली, 128 केली त्यांनी. आणि मेहदी हसन 47. तर ते ऑल आऊट झाले 476ला. आणि आयर्लंडची इनिंग चालू झाली 98ला 5 विकेट गेलेत, 98 फॉर 5 विकेट लॉस. तर अँडी मॅकब्रेन यांनी पहिल्या मॅचमध्ये पण चांगली बॉलिंग टाकलेली. या मॅचमध्ये पण त्यांनी 33.1 बॉल, 3 मेडन्स, 109 रन आणि 6 विकेट घेतलेत. आणि एक मॅथ्यू करून बॉलर आहे, ज्यांनी पूर्ण 50 ओव्हर टाकले एकट्याने. 50 ओव्हर्स 5 मेडन, 151 रन आणि 2 विकेट्स. 50 ओव्हर, बापरे. वन डेच्या ओव्हर विचाराने एकट्यानेच टाकले. खतरनाक. तर आयर्लंड 98वर 5. तेजुल इस्लाम 13 ओव्हर 1 मेडन, 32 रन्स 1 विकेट. हसन 10 ओव्हर 3 मेडन, 10 रन्स देऊन 2 विकेट. मेहदी हसन 3 ओव्हर्स 11 1 विकेट. आणि उद्या रायझिंग स्टार कपची सेमीफायनल आहे, फर्स्ट सेमीफायनल, बांगलादेश वर्सेस इंडिया ए. तर बघू कोण जिंकतं. बहुतेक म्हणजे बऱ्याचशा आशा मला इंडिया टीमकडूनच आहे. इंडिया टीम जिंकेल, कारण बांगलादेशची मी काल बघितली मॅच श्रीलंकेबरोबर, तर जिंकणारी मॅच हरले ते. तर बांगलादेशची टीम एवढी काही मला टफ नाही वाटत आहे. तर आपण जिंकू अशी आशा करतो आणि फायनलमध्ये जाऊ. फायनलमध्ये पाकिस्तानच येईल, कारण पाकिस्तान खूप स्ट्रॉंग टीम दिसते श्रीलंकेपेक्षा. तर हे अपडेट होतं आजच्या मॅचेसचं. त्याचबरोबर आपली उद्या टेस्ट मॅच पण चालू होणार आहे. उद्या इंडिया ए आणि साऊथ आफ्रिका एची मॅच आहे. तर त्याच्यावर देखील आपण एक काल पण झाली, त्याच्यावर मी अपडेट देऊ शकलो नाही. काल थर्ड ODI होती, साऊथ आफ्रिकेने जिंकली ती. 325 केले त्यानं 50 ओव्हर्समध्ये.
आणि इंडिया 252ला ऑल आऊट झाली. 2 मॅच आपण जिंकलो होतो, सिरीज जिंकलो आहे, पण शेवटची मॅच ते लोक जिंकले. उशीर झाला आहे आज खूप. सॉरी. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ आपण करूया. आणि आता विचार करतो आहे, क्रिकेट नसेल तर आपण काय करायचं. तर क्रिकेट नसेल तर आपण अजून पण काही विषय आहेत, तर त्याच्यावर आपण व्हिडिओ करूया नक्कीच. काहीतरी मी नवीन घेऊन येईन. तर असंच तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.